मंडळी आपले खूप सारे असे सिनेमॅटिक शॉट्स झालेले आहेत आणि आता आपल्याला बनवायची आहे मॅगी। तर आपण तिकडे वळूया। बराच वेळ झाला आपण बोलतोय केव्हापासून, पण आपण फोटो काढण्यात रील्स बनवण्यात इतके बिझी झालोय की आपण काहीच केलेलं नाहीये। तर चला जाऊया। तर एवढ्या 4-5 दगडी आपण आणलेल्या आहेत। तर याची तर मंडळी तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय ना, तर तुम्हाला एक छोटीशी सोशल हेल्प करायची आहे। ती म्हणजे अशी की तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ बघत असताना तुम्हाला लाईक सुद्धा करायची आहे। नाही सर्वात आधी लाईक करा, लगेच करा, आधी लाईक करा। हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पूर्ण बघाल ना, तेव्हा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। बघू शकता माझ्या पाठीमागचं हे दृश्य काय आहे नजारा, आणि हेच पाहण्यासाठी आपण आज इथे आलोय आणि ते आपल्याला पाहायला मिळेल। खरंच खूप सुंदर नजारा आहे आणि तिकडे झालेला आहे सूर्योदय। वा, चुलीसाठी आम्ही लाकडं गोळा करतोय। ते ऑलरेडी 2-3 आहेत। ऑलरेडी कोणतरी बनवली होती, त्याची ते शिल्लक राहिली आहे थोडीफार, ते घेतोय। आपल्याला मॅगीच बनवायची, दुसरं काही करायचं नाही आहे। त्यामुळे असं काही नाही की जास्त वेळ आपली जाळ राहिली पाहिजे, थोडा वेळ राहिली तरी शिकार झाली। चांगली गोष्ट एक मिळालेली आहे आपल्याला चूल करण्यासाठी। आणि इकडे हार्दिकने ऑलरेडी पेंडा वगैरे गोळा केलाय। आपण अशा वातावरणात आलोय की आजूबाजूचं हे निसर्गरम्य वातावरण असल्या कारणाने आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात हवा चालू आहे। माचीच्या काड्या ज्या राहिलेल्या 2 आणि खूप मोठं आव्हान आहे आता आमच्या समोर। मी आता या 2 काड्यांच्या जोरावर पुन्हा एकदा जाळ पेटवण्याचा प्रयत्न करणार आहे। बघूया आता होईल का सक्सेस। हे नारळाचं हे जळालं ना, ओके होय। तर तिकडे बघू शकता मंडळी, आपल्याला सूर्यनारायणाने छानपैकी दर्शन दिलेलं आहे आणि अशा सुंदर वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात आपण बनवतोय मॅगी। तर पण आपली अजून काही कढई काही गरम होत नाहीये। कधीपासून जाळ पेटवली आम्ही, पण कढई गरम होत नाहीये। पेटवलेली जी जाळ आहे, जी आपण चूल बनवली आहे, तिची जी जाळ आहे ती टिकवणं सुद्धा गरजेचं आहे। कारण तुम्ही बघितलं की आम्हाला किती कष्ट लागले ते जाळ करण्यासाठी। मला भेटली आहे फुकणी, जी आपण गावाकडे फुकणी वापरतो, ती भेटलेली आहे। तर त्याच्याने मी जरा या नरसाळ्याचा उपयोग करून मी या चुलीची जी जाळ आहे ती मी टिकवण्याचा प्रयत्न करतोय। मी ही मॅगी बनवली खरी, पण तिला चवना धव मित्रांनो। म्हणजे मी खोटं कधीच सांगत नाही, जे आहे ते खरंच सांगायचं असतं। वाह, पी के खाओ या खा के पिओ। असंही करण्यात आणि असंही खाण्यामध्ये खूपच आनंद आणि आवडलाय आम्हाला। लाल काही द्या, कसंही द्या। तर मंडळी आपली मॅगी वगैरे खाऊन झालेली आहे। हे बघू शकता तुम्ही कढईमध्ये मॅगी। जसं ठरवलं होतं तसं कधी कधी होत नाही, पण आता काय करणार, त्याला जे झालंय ते आता मान्य करावंच लागेल। तर मंडळी जो आम्ही तिथे टेंट लावला होता, तो टेंट मी परचेस केला होता डिकॅथलॉनमधून। MH100 याचं मॉडेल नंबर आहे। तुम्ही नक्की जाऊन खरेदी करू शकता। का खरेदी करायचं याचं कारण असं, कारण तुम्ही बघू शकता याची बिल्ड क्वालिटी एकदम चांगली आहे
आणि अगदी 2 ते 3 व्यक्ती आरामामध्ये इथे झोपू शकतात. इतकी प्रशस्त इथे जागा आहे. बघू शकता, तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतोच. आता मी ह्या बाजूला बसलो आहे, तरीसुद्धा इकडे अजून 2 लोकांसाठी भरपूर अशी जागा आहे, प्रशस्त अशी जागा आहे टेंटमध्ये. एक वेगळाच अनुभव मिळाला इथे आल्यानंतर. जेव्हा एक अंधार पडला होता, जेव्हा अंधारामध्ये आम्ही इकडे आलो होतो, तेव्हा एवढं वाटलं नव्हतं की इथे काय असेल. म्हणजे एक्साइटमेंट होतीच की काहीतरी आपल्याला चांगलं बघायला मिळेल, काहीतरी सुंदर दृश्य आपल्याला सकाळी पाहायला मिळेल. आणि तसंच दृश्य मला पाहायला मिळालं. खरंच आल्याचं सार्थ किती झालं. बघू शकता तुम्ही आजूबाजूला आपल्याला हे मोठे मोठे डोंगर दिसतात आहे. सह्याद्रीची जर सर्वात मोठी डोंगर रांग कुठे असेल तर या आपल्या माळशेजच्या पट्ट्यामध्ये आहे. आणि ही आपल्याला रांग दिसते इकडनं. तर मंडळी, जेव्हा मी कुठे नेहमीच ट्रॅव्हल करत असतो आणि जेव्हा ब्लॉग बनवत असतो, तेव्हा मी सांगत असतो की मी ज्या लोकेशनवर जातो आहे, ज्या ठिकाणावर मी जातो आहे, त्या ठिकाणी यायचं कसं. तसंच जिथे मी आता उभा आहे, जिथे आम्ही कॅम्पिंग केली, त्या धरणाजवळ मी आहे. त्या धरणाचं नाव आहे पिंपळगाव जोगा धरण आणि हे जुन्नर तालुक्यामध्ये येतं. म्हणजे जर तुम्ही मुंबईकडनं येत असाल तर तुम्हाला माळशेज घाटाच्या वरतीच लगेच डाव्या साईडला हे धरण दिसतं आणि अगदी जवळ आहे. मला तरी वाटतंय 100 ते 120 किलोमीटर हे अंतर आहे मुंबईकडून येत असाल तर. म्हणजे कल्याण नगर जो हायवे आहे, त्या हायवेच्या अगदी बाजूलाच आपल्याला हे धरण दिसतं माळशेज घाटाच्या वरती. आणि तुम्हाला जर सुद्धा कॅम्पिंगची आवड असेल तर इथे तुम्ही स्वतःचा टेंट घेऊन सुद्धा येऊ शकता. आणि इकडे कॅम्पिंगसुद्धा होते, जिथे कॅम्पिंग करतात, या धरणाजवळ कॅम्पिंग करतात, त्यांचे सर्वांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे. निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला रमायला आवडत असेल तर तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता. पण इथे आल्यानंतर तुम्ही स्टे नक्की करा, कॅम्पिंगचा आनंद नक्की घ्या. टेंटमध्ये नसेल राहायचं तर तुम्ही रिसॉर्ट्समध्ये सुद्धा राहू शकता. इथे अनेक रिसॉर्ट्ससुद्धा आहेत. पण इथे कॅम्पिंगसुद्धा होते, बोटिंग होते. 11 वाजता तो येणार आहे म्हणून मी थांबलो आहे. मी सांगितलं असतं इथले रेट्स वगैरे काय आहेत. जर आम्ही जायच्या ते आले तर मी तुम्हाला रेट्स वगैरे सांगतो. पण एवढं काही नाही, तुम्ही कॉल करून डायरेक्ट विचारू शकता त्यांना की इथे स्टेचे कसे चार्जेस आहेत. आणि अशा ठिकाणी आपण जर स्टे केला तर खरंच आपल्याला एक वेगळा अनुभव येतो. खरंच एकूणच हे वातावरण जे इतकं सुंदर आहे ना, काहीतरी इथे आपल्याला इथल्या निसर्गाचं वर्णन करावंसं वाटते. मला मनापासून काहीतरी लिहावंसं वाटतंय, काहीतरी आठवणी या जपून ठेवाव्याशा वाटतं. मी केव्हापासून म्हणतोय की इकडचं वातावरण खूप छान आहे. याचं कारण असं की आजूबाजूला ही आपल्याला सह्याद्रीची रांग दिसते. बघू शकता तुम्ही, म्हणजे चहूबाजूला सह्याद्रीची रांग आहे. आणि माळशेज घाट तर तुम्हाला माहीतच असेल, तो जगामध्ये फेमस आहे. म्हणजे अगदी बाहेरच्या देशातून सुद्धा पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात येतात माळशेज घाटामध्ये. आणि पिंपळगाव जोगा धरण हे त्याच्यावरतीच आहे, त्यामुळे निश्चितच वातावरण आणि निसर्ग इथलं छान असणारच आहे. आणि तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय कराल. नक्की इथे भेट द्या तुम्ही. आणि इकडे बाजूलाच तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला हा भगवा ध्वज कसा फडकतोय. तर मंडळी, आता आम्ही जातोय परतीच्या प्रवासाला आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेली बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सफरमध्ये. तोपर्यंत मजेत राहा.